सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छळा विसावला हेलो एवरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कुठे चाललंय? आपल्या चॅनलवर कधी बोलणार हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू ज्ञानाच चॅनल. अच्छा बोलणार. आजकाल एवढं बोलायला आवडतं. आऊ दिवसभर ओरडतच असते, काय माहिती काय मनात चालू असतं. तर त्या दिवशीचं शूट बघितलं असेल, पण हा व्लॉग थोडा स्पेशल आहे कारण की तुमच्या सगळ्यांसाठी थोडंसं काहीतरी वेगळं सरप्राईज आहे. आणि त्या दिवशी असं आम्ही सांगितलेलं की सक्सेस होईल तेव्हाच तुम्हाला आम्ही दाखवू, तोपर्यंत नाही. आणि फायनली तो दिवस आज आलेला आहे की जे आम्ही करणार आहोत तुम्हाला काहीतरी नवीन घेऊन येण्यासाठी. ते तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर कोणी अजून पण चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा. आणि खाली डॉगी दिसला खाली आम्हाला. कॅट खूप आवडतात, आई बाबांना अजिबात आवडत नाही, नानाला प्रचंड आवडतात. सो चलो. आणि बापले कोण झालेलं छोटू वारकली, कोण झालेलं छोटू वारकली. वारकली आहे का तू? वारकली मध्ये मस्त वारकरी झालेली नानू आमची. आणि सगळ्यांना फोटोज आवडले. जर नसतील बघितले अजून तर इंस्टाग्रामवर जा, तुम्हाला फोटोज बघायला मिळतील, व्हिडिओज बघायला मिळेल, रील्स बघायला मिळतील आणि ब्लॉग बघायला मिळेल, ज्याची लिंक मी टाकली आहे पूर्ण. आज काय आहे? आज खूप वेगळं काहीतरी आहे तुमच्यासाठी, एक सरप्राईज पण आहे. आणि खूप दिवसापासून सगळ्या लोकांची अशी डिमांड होती, ती पूर्ण होणार आहे. सो अजून आमचं छोटू शूट पण बाकी आहे, साऊ आणि नानूचा. एक झोपते एक उठते. सगळे लोक काल कमेंट मध्ये बोलत होते सावीचं का नाही केलं. ट्राय करतोय पण एक झोपते एक उठते. आम्हाला पॉसिबल, लेट्स सी आज किंवा उद्यापर्यंत आम्ही करतो. पण जसं की सगळे कमेंट करतात की सावीचं शूट का नाही केला तुम्ही, तर तुम्हाला माहितीच आहे की दादाने पहिलेच सांगितलेलं की जेव्हा तो बोलेल तेव्हा शूट करायचं, बाकी नाही करायचं. पण आम्ही घरात ह्या दोघींचं शूट करणार आहोत, जी आपली आषाढी एकादशी आहे त्याच्यासाठी. आम्ही ना ते वीणा वगैरे रेंटलवर आणले, त्याचे रेंटलवर आणले म्हणजे ज्या दिवशी आणले त्याच्या दिवसापासून त्याला सांगितलं दुसऱ्या दिवशी देतो, पण अजून ते चालूच आहे. आणि या झोपतात उठतात. कधी करायचं आपण? चला किचिकल बाबाला किचिकल आणू. फक्त साऊथ चाचूला फक्त किशी करते, बाकी कोणालाच करत नाही. साऊ हुशार झाली ना, शाहू हुशार झाली. सो जाण्याआधी तुम्हाला मी दाखवतो, मी मल्टीफंक्शन 6-in-1 हाय चेअर मागवली आहे ज्ञाना आणि सावीसाठी. सो ही खूप छान आहे, लाईट वेट पण आहे आणि क्वालिटी पण खूप छान दिली आहे. 5 टाईप्स ऑफ हार्नेस्ट आहे, त्याच्यानंतर दिलेलं आहे वॉशेबल कुशन दिलेलं आहे. आणि हे वेगवेगळे टेबल आपण यूज करू शकतो. मी तुम्हाला 6च्या 6 टेबल कसे यूज करतात ते पण मी दाखवतो. एकतर हाय चेअर होते, त्यानंतर गेम टेबलसुद्धा होतो, स्मॉल चेअरसुद्धा होते, स्टडी टेबल होतो, त्यानंतर बूस्टर चेअरसुद्धा आहे, छोटा स्टूल आहे. याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रोडक्ट खूप छान आहे आणि आपल्या बेबीसाठी खूप वर्थ इट आहे, जाऊन चेक करा. हा ना, आई बाबाला घाम नाही, तुला कुठून आलं का घाम? मोठ्या आईचं घाम घेतलं. सावनी बाबाचं पण घेतली झोप. 6ला उठते साऊ, संध्याकाळी 6ला उठेल थोड्या दिवसाने. गाडीत बसल्यावर आम्हाला असं पहिले उभं राहायला लागतं, गाडी उभं राहून चालवायची असते. आता बघा मांडीवर उभी राहील आणि ह्या टॅगला हात लावेल आणि पुढे पटपट करेल. बरोबर ना? उभी राहिली तर टॅगला हात लावेल आणि इकडे ठक 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 करेल. आले ते
आईचे ते हात नाही लावायचे आईचे. बघा आमच्या बरोबर कोण आहे आफ्टर सो लॉंग. या तुमची वाट बघून बघून झोपली पोरगी आमची. कशा आहेत मग बाबा? 2 बॅग घेऊन फुल तयारी. 2 बॅगा बिगा. कशा आहेत? मस्त. तुम्ही कसे आहात? वारकरी कशी वाटली? वारकरी बाबा एवढे मेसेज आले वारकरीचे. ते डाउनलोड केलं टाकला ना व्हॉट्सअपचे. का तुम्हाला कोण देत नाही का फोटो डाउनलोड? कोण नाही काय देत. मी डाउनलोड करते सगळे. आपल्याला कोण बाबा, आपण कोण साधी माणसं आहे की नाही. चला आज तुम्हाला ना हे बघायला मिळेल. म्हणजे सगळ्यांसाठी वेगळं काहीतरी करतोय. तर तुम्ही त्याचे काय म्हणतात त्याला लाईव्ह प्रक्षेपण बघणार आहात. अच्छा चांगली गोष्ट आहे. सो आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आमच्या शूट लोकेशनला, जे की आहे कर्जतला. आणि शूट करण्यासाठी आपला ॲज युजल अमर आणि मेकअप आर्टिस्ट माधुरी अनुजा त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. सो आजच्या शूटसाठी मेकअप आर्टिस्ट आहेत माधुरी मॅडम आणि छान आवरलेलं आहे. आता तुम्हाला थोड्या वेळात आम्ही जेव्हा खाली जाऊ तेव्हाच पूर्ण लूक दिसेल फाल्गुनीचं. स्पेशल शूट आहे विठ्ठल रखुमाईचं. फायनली परत एकदा पूर्ण आपले कपडे घालून रेडी झालेलो आहे आणि फाल्गुनी पण रेडी झालेली आहे. आम्ही चाललो आता खाली. ज्ञाना झोपली आहे, सीमामाई इकडे थांबणार आहेत. हे जे फ्लॅट आहे ते माझ्या एका फ्रेंडचं आहे, त्याचं ऑफिस पण इकडे आहे. आणि फाल्गुनी सुंदर असा मेकअप केलेला आहे आणि अटायर पण छान आहे. सो चलो. ही जी मी साडी वेअर केली ते नक्कीच कमेंट करून सांगा कोणाची आहे. कुठे बघितली आहे, कुठे बघितली आहे तुम्ही ते पण सांगा. आणि बॅक साईडचा मध्ये तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये ब्लाऊज बघितलाच असेल. खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे आणि वर्क जे केलेलं आहे ते नंदन प्रांसल आम्ही लास्टवाल्या ब्लॉगमध्ये हे मेन्शन केलेलं आहे. पण नक्कीच जाऊन त्यांचं इंस्टाग्राम हँडल चेक करा आणि पॉसिबल झालं तर पर्सनली जाऊन त्यांच्या बुटीकला व्हिजिट द्या. आणि नक्कीच आणि तुम्हाला काही कॉस्टिंग विचारायची आहे तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि विचारा, कारण की वेगवेगळ्या तुमच्या प्रत्येक एक डिझाईनवर कॉस्टिंग चेंज होते. नाही, तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करू शकता आणि विचारू शकता. बिकॉज भरपूर जणांचे असे मेसेज आम्ही मुंबईला राहतो तर एवढं ट्रॅव्हल करून तर तुम्ही त्यांना कॉल करून विचारा. बिकॉज इंस्टाग्राम हँडल वरती ते एवढे जास्त ऍक्टिव्ह नाही आहेत पण व्हॉट्सअप नंबरवर आहे. हां, सो नक्कीच त्यांना व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. चलो ऑलरेडी स्पेशल करू शकता. पावसाने खूप आमच्यावर दया दाखवली आणि आता आम्ही आलो असं की आम्ही खाली आलो, पाऊस नव्हता पण बाहेर आलो आणि एवढा जोरात पाऊस लागला. 2 स्टेप्स बाहेर आलो आणि हे पळापळ फुल. सो आम्ही शूट कुठे करतोय कर्जतमध्ये मस्त छान असं एक पांडुरंगाची मूर्ती इकडे आहे आणि खूप छान असं प्रति पंढरपूर केलेलं आहे इकडे. तुम्हाला दाखव. पावसात फोटोशूट करायला मजा येणार आहे. आता अमर काय करतोय तर फोटोशूट करायला आलेला आहे अमर. अमरची छत्री बघून इथे आम्हाला हसायला येतोय. अमर ये छत्रा उभा आणि बघा अमरच्या पार्टनरची छत्री बघा. एवढ्या मोठ्या छत्र्या कुठून आणल्या तुम्ही? पावसात शूट करायला मजा येईल का रे? परिस्थिती खराब झालेली आहे, जोरात पाऊस आला आणि आम्ही एका छत्रीत चौघे अडकलो. भुसी डांबर अडकलो. जोरात आला. पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना, विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे करळ टाकवेना. जगण्या
पहिल्यांदा फाल्गुनी जेव्हा प्रेग्नेंट झाली त्याच्यानंतर आम्ही आउटडोअर शूट कोणतंच केलं नाही. अमरबरोबर झालेलं बोलणं आउटडोअर शूटचं मॅटर्निटीवालं, पण ते काय पॉसिबल झालं नाही. आणि फर्स्ट आउटडोअर शूट असेल आमचं, कारण की ज्ञानामुळे आम्ही काही एक्सपिरियन्स नवीन करायला ट्राय नाही केलं, पण आता करायचं होतं. किती दिवस थांबणार म्हणून केलं. सीमामाई आहेत सांभाळायला त्यामुळे चालतंय, पण तरी पण आम्हाला तिला घ्यावं लागतंय. ठीक आहे, सवय होईल तिला पण. काय नाही, आमची कॅपॅसिटी आता सध्या संपली आहे, त्यामुळे आमची झोप कंप्लीट नाही झाली, त्यामुळे रडारडी चालू आहे सध्या. कोण आहे? कोण शूटिंग करतोय? शिक्षिक आली, नोजी आली. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. इतका राहिलाय लावायची मरणाची झळ साहवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. राहू दे ढक, राहू दे आता. फाल्गुनी नको, थोडी साईडला ठेव, ती घेई. हे बघ, हे ते पेंशन दकी 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 माझ्या छोटं छोटं दात कोणाला आलाय? एक छोटं छोटं तीप कोणाला आलंय? आले बाबा, काय कळतं काका? पकडा पकडा पकडा, न्यायाला पकडा पकडा पकडा. कधीपासून रडत होते, आम्हाला वाटलं कपडे घातले तर अजून रडेल, पण जसे कपडे घातलेत तशी मस्त खेळते आणि फोटो काढून पण देते आणि रील पण काढते. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, अमरची फोटोग्राफी आपलं जे यूट्यूबचं इंट्रो आहे ते अमरने शूट केलं आहे आणि एवढं सुपर हिट गेलं आहे ते इंट्रो. आता तुम्हाला थोड्या दिवसात अजून काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे, जे की अमरने शूट केलेलं आहे. आणि फाल्गुनीची मेकअप ज्यांनी केली आहे त्या माधुरी मॅडम शूट करतायत आता कॅमेरा घेऊन. आमच्या आज कॅमेरामॅन झालेले आहे, कॅमेरा वुमेन झालेले आहेत. शूटिंग काय करायचं लक्ष दे. अरे बापले, हे कोणाचे? अमर पाऊस येईल आता. नाही काय कायचं इथे बघायला त्यात घेतलं की BTS ओके. हां, एवढे भारी सगळे शॉट दिलेत, म्हणजे एक पोज तिने दिलेत ना, तुम्हाला बघायला मिळतील लवकरच. आम्हाला एक्सपेक्टेशन नव्हती. हां, कालच्या शूट मध्ये तिने एवढी चिडचिड करत होती, का माहिती नाही का. ऍक्च्युली बॅक टू बॅक केलं ना, पहिले ते बॉयजचं केलं आणि मग सेकंड वाला याच्यामध्ये आम्हाला वाटलं की ती थोडी क्रँकी होते ड्रेसमुळे, पण ती आज तर कम्फर्टेबल आहे ड्रेसला घेऊन. दोन्ही साईडने थांबताय का? दोघांचा इथेच एक इकडून, तू इकडे आहे, तुला तिथे. हां, तुम्ही इथे फक्त दोन्ही साईडने दोन थांबा. एनर्जी संपायला आली. आले 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 किस करा दोघं पण.
5वी की 6वी वेळ आहे की आम्ही गाडीत येऊन बसतोय. 2-3 वेळा छत्रीतच आतमध्ये तिकडे बाहेर राहिलो, पण आता मोठा पाऊस दिसतोय उठवलेला. पण त्यातल्या त्यात आम्हाला जे शूट करायचं होतं ज्ञानाचं ते तिने छान असं आम्हाला करून दिले आणि फोटोज तुम्हाला बघायला मिळतीलच लवकरच. आता एकदम फ्रेश झाली आहे, काय माहिती कपडे घातल्यानंतर तिला वेगळीच एनर्जी आली. आणि बस आता 2-3 शॉट राहिलेत घ्यायचे, जे की ड्रोननी घ्यायचे आहेत. त्यामुळे थोडंसं पाऊस कमी व्हायची वाट बघतोय. जाईल, हा 15 मिनिटाचाच पाऊस आहे, तो पण जाईल. तो गेल्यानंतर भूक लागली आहे, आमच्या सासू मानात आहे, त्यांना घेऊन जायचंय. गुरुवारचा उपवास गुरुवारचा उपवास बघ किती भारी. स्वामी समर्थांचा उपवास झालाय, शिर्डीवाले साईबाबांचा. नानू आणि अमरने जी मेहनत घेतली आहे ह्या शूटच्या मागे, तुम्हाला जे आता काही दिसणार आहे थोड्या दिवसांनी, खूप मेहनत घेतली आणि त्याची एडिटिंग लेवलच खूप वेगळी आहे. त्यामुळे आम्ही त्याला म्हणजे कुठलाही सिनेमॅटिकवाला असेल तर बोलवतो ऑब्व्हियसली, की बाकीचे पण चांगले आहेत, पण अमर त्यातल्या त्यात आमचा पहिल्यापासूनचा आहे, त्यामुळे त्याला वेगळी क्रेडिट आहे काहीतरी. चावली चावली आता छोटे छोटा दात आलाय ना आम्हाला, तर आम्ही लगेच चावतो. असते का? आता बघूया पाऊस कधी जातोय आणि कधी 2 शॉट होत आहेत आणि मग पेटपूजा करतोय. भूक लागली आहे. सो आम्हाला या शूटसाठी सगळी जागा दिलेली आहे माझे कलिग सुयश. बघा, तुम्हाला कर्जतला कुठलाही काम असेल तर आपले सुयश भाऊ आहे इकडे. येऊन रिबेल एम्पायर आपलं ऑफिस आहे इकडे, जे की पनवेलला आपली एक ब्रांच आहे, इकडे एक आहे. तुम्ही येऊन बिंदास सुयश बरोबर कॉन्टॅक्ट करू शकता कोणत्याही कामासाठी. येस, चलो थँक्यू. हां, आणि हा फोटो बघा, दिस इज रिबेल एम्पायर. सो आम्ही झटपट जाऊन चेंज केले आणि निघालेलो आहोत. तोपर्यंत आता आलोच आहोत तर आपला कर्जतला जिकडे आपली बिल्डिंग आहेत तिकडे जाऊन राऊंड मारून येतो आहे, कारण की इकडे येणं कमी होतं म्हणून कधी येत नाही. सो चला आमच्या. सो हा बाप्पांनी आपल्यासाठी एक फ्लॅट ठेवला एका या बिल्डिंगमध्ये, आणि हा आहे 1 BHK फ्लॅट. वॉशरूम कॉमन, किचन आणि बेडरूम. व्ह्यू दाखव, व्ह्यू सगळ्यात भारी तर आमचा व्ह्यू आहे, फुल ग्रीनरी. ही एक आपली बिल्डिंग आहे, याच्यामध्ये पण फ्लॅट्स अजून बाकी आहेत. आणि ही एक आपली बिल्डिंग आहे, ही पूर्ण सोल्ड झालेली आहे. ही पण सोल्ड झाली, हिचं कलरचं काम चालू होतं पण मध्येच सगळं थांबवलं आहे. सो आपला फ्लॅट इकडे आहे, त्या साईडला तो व्ह्यू आहे पूर्ण ग्रीनरीवाला. नव्हता नाही कधीच घेतले. सो छान असं फोटोशूट झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत पेटपूजा करायला. आणि थोडा जर पावसात अजून थांबलो असतो तर आमचे ड्रोन शॉट पण झाले असते ना. पण या मॅडमनी चांगले चांगले मस्त आपल्याला क्लिक करून दिलेत. टिक्की नाही काढायची का ए नान्या? हे बघ सगळे शर्ट बघ माझा किती खराब करा. चलो थँक्यू. बघा आमचे अमर दादा एवढे बिझी असतात, सारखं फोन चालू असतं, कुठे ना कुठे ऑर्डर्स असतातच. बाय 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 कर बाय बाय कर ना.